नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हो, ही सुरुवात आज थोडी वेगळी आहे, पण ती मुद्दाम, कारण आज आपण ज्या स्रोतांवर बोलणार आहोत, तो याच वातावरणातला आहे. बरोबर. आपल्या एका श्रोत्याने पाठवलेल्या नोट्स आहेत या. विषय आहे वस्त्र आपली गरज. आता वरवर पाहता हा विषय खूपच साधा वाटतो. कपडे. हो, पण खरं तर तसं नाहीये. या एका शब्दात म्हणजे वस्त्र या शब्दात इतिहास, संस्कृती, मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र सगळं काही वडलंय. आणि आज आपण तेच उलगडून बघणार आहोत. म्हणजे कपड्यांची गरज नक्की कुठे संपते आणि हव्यास कुठून सुरू होतो याचा शोध घेऊया. अगदी. आणि हा प्रवास फक्त एका व्यक्तीपुरता नाही, तर एका धाग्यापासून थेट शहराच्या अर्थव्यवस्थेपर्यंत कसा जातो हेही पाहूया. चला तर मग सुरुवात करूया. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपल्या मनात काय चालतं? या नोट्समध्ये सुरुवातीलाच वेगवेगळ्या कपड्यांची चित्र दिली आहेत. टी शर्ट, फ्रॉक, शर्ट. हो. आणि ते बघितल्यावर पहिला विचार काय येतो, की अरे वा, हे सगळं आपल्याकडे पण असायला हवं. बरोबर. आणि इथेच मला वाटतं या चर्चेतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो. गरज आणि हव्यास या दोन गोष्टी. अगदी. पुस्तकातही खूप स्पष्टपणे सांगितलंय. कपड्यांची खरोखर गरज असणं आणि ते हवेसे वाटणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. आणि गरज नसताना एखादी वस्तू हवीशी वाटणं यालाच तर हव्यास म्हणतात. हो. आणि याला खतपाणी घालतात जाहिराती. आपण टीव्हीवर, इंटरनेटवर सतत जाहिराती बघतो आणि त्याकडे आकर्षित होतो. खरंय. हे आकर्षण आपल्या हव्यासात भर घालतं. या नोट्समध्ये रोहन आणि सानियाचं एक उदाहरण आहे. त्यांच्याकडे खूप कपडे आहेत. पण त्यातले बरेचसे ते वापरतच नाहीत. कपाट मात्र भरलेलं आहे. ही आजच्या काळातली खूप मोठी समस्या आहे. फास्ट फॅशन म्हणतात याला. हो. आणि हे सोडवण्यासाठी आपल्याला स्वतःलाच काही प्रश्न विचारायला हवेत, जे या पुस्तकात पण दिलेत. जसे की आपण दिवसातून किती वेळा कपडे बदलतो? किंवा सण समारंभांसाठी नक्की कोणते कपडे वापरतो, पावसाळ्यात कोणते लागतात. अच्छा. या प्रश्नांची उत्तरे शोधली की आपली खरी गरज काय आहे हे आपल्यालाच कळायला लागतं. म्हणजे हे मला हवं आहे आणि याची मला गरज आहे यातला फरक ओळखणं हे एक प्रकारचं आत्मपरीक्षणच आहे. अगदी. ठीक आहे. तर गरज आणि हव्यास यावर आपण बोललो. पण हे कपडे म्हणजे जे आपल्या कपाटात आहेत ते तयार कसे होतात या प्रक्रियेबद्दल बोलूया. हो, ही प्रक्रिया आपल्याला वाटते तितकी सोपी नाहीये. या नोट्समध्ये वस्त्रोद्योगाला भेट देण्याची एक सूचना आहे. अच्छा. त्यातूनच आपल्याला कळतं की याची सुरुवात होते कच्च्या मालापासून. म्हणजे समजा कापूस. हा. कापूस कुठून आणला जातो? मग त्यापासून कापड कसं बनतं? या उद्योगासाठी कामगार कुठून येतात? ते कुशल असतात का? आणि तयार झालेला माल विकायला कुठे जातो? हे सगळे प्रश्न महत्वाचे आहेत. नक्कीच. आणि या संदर्भात मुंबई शहराचं उदाहरण खूपच मनोरंजक आहे. मुंबई आणि कापड गिरण्या, बरोबर. हो, मुंबई एकेकाळी कापड गिरण्यांसाठी जगप्रसिद्ध होती. पण का? याचे एक कारण तिथल्या हवामानात आहे. हवामानात? ते कसं? मुंबईतलं हवामान दमट आहे आणि या दमट हवामानामुळे लांब धाग्याचं कापड तयार करणं सोपं जायचं. धागा तुटायचा नाही. अरे वा. म्हणजे एका शहराचं आर्थिक भवितव्य तिथल्या हवेतल्या आर्द्रतेवर अवलंबून होतं. अगदी. आणि याच कापड उद्योगामुळे रोजगारासाठी भारतातल्या वेगवेगळ्या भागातून लोक मुंबईत आले आणि तिथेच स्थायिक झाले. आणि त्यामुळेच मुंबई भारताचं एक महत्त्वाचं आर्थिक केंद्र बनली. हो, एका उद्योगाने शहराचं सामाजिक आणि आर्थिक दोन्ही चित्र बदलून टाकली. म्हणजे एका बाजूला मुंबईसारखं एक मोठं इंडस्ट्रियल मॉडेल आहे आणि दुसऱ्या बाजूला याच देशात कपडा विणणं ही एक कला आहे, एक परंपरा आहे. बरोबर. आणि इथेच आपल्या देशातल्या वस्त्रांमधली विविधता समोर येते. ही विविधता तर खरंच अद्भुत आहे. हो ना? हवामानातील बदल आणि आता वाहतुकीच्या सोयी यामुळे आपल्याला सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे मिळतात. महाराष्ट्रातील काही खास उदाहरणे दिली आहेत, जसे की पैठणची पैठणी. हो, पैठणी. आपण हा शब्द खूप सहज वापरतो, पण त्यामागे एक मोठी कला आहे, एक इतिहास आहे. तिचं वैशिष्ट्य काय आहे नक्की? पैठणीचं वैशिष्ट्य तिच्या विणकामात आहे. त्याला टॅपेस्ट्री विणकाम म्हणतात. त्यामुळे साडी दोन्ही बाजूनी जवळपास सारखीच दिसते, कुठेही धागा लोंबकळत नाही. अच्छा. म्हणूनच ती इतकी महाग असते. हो, आणि तिला विणायला अनेक महिने लागतात. ते फक्त एक वस्त्र नाहीये, ते पिढ्यानपिढ्या चालत आलेलं एक कौशल्य आहे. आणि औरंगाबादच्या हिमरू शाली? हिमरू शालींची कथा तर थेट पर्शियाशी जोडलेली आहे.
हिमरू हा शब्द हम रूह या पर्शियन शब्दावरून आलाय. हम रूह. हो, म्हणजे सारखा दिसणारा. ह्या शाली रेशीम आणि सुती धाग्यांच्या मिश्रणातून विणतात. त्या दिसतात रेशमासारख्या पण असतात सुती. वाह. ही कला मोहम्मद तुगलकासोबत आलेले कारागीर इथे घेऊन आले. म्हणजे त्या शालीच्या धाग्यांमध्ये इतिहास विणलेला आहे. खरंय, सोलापूरची चादर तिच्या टिकाऊपणासाठी ओळखली जाते आणि इचकरगंजीला तर महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात. अगदी. आणि ही विविधता फक्त महाराष्ट्रापुरती नाहीये. गुजरातची बांधणी, पंजाबची फुलकारी, प्रत्येक प्रदेशाची स्वतःची अशी एक वस्त्र परंपरा आहे. आणि या सगळ्याचा संबंध तिथल्या हवामानाशी आणि जीवनशैलीशी आहे. वस्त्र हे फक्त शरीर झाकण्याचं साधन नाही, तर ते त्या समाजाच्या ओळखीचं प्रतीक आहे. पण हा सगळा विचार करत असताना एक प्रश्न मनात येतो कोणता? की माणूस म्हणजे आपण नेहमीच असे कपडे घालत होतो का? नाही, नक्कीच नाही. याची सुरुवात कुठून झाली असेल? याचं उत्तर मानवाच्या उत्क्रांतीमध्ये आहे. जसजसं आपल्या शरीरावरचे केस कमी होत गेले तसतशी आपल्याला ऋतुबदलांपासून संरक्षणाची गरज भासू लागली. ऊन, वारा, पाऊस यांपासून वाचण्यासाठी. हो, आणि त्यातूनच वस्त्रांची गरज निर्माण झाली. खरं तर वस्त्र ही मानवाने शोधलेली पहिली टेक्नॉलॉजी होती. या नोट्समध्ये त्याचे टप्पे दिलेत. सुरुवातीला आदिम काळात माणूस वस्त्र वापरत नव्हता. बरोबर. मग हळूहळू झाडांची सालं आणि पानं वापरली जाऊ लागली. आणि शिकारीच्या काळात शिकार केलेल्या जनावरांची कातडी. हो, हे टप्पे म्हणजे मानवी बुद्धीच्या विकासाचे टप्पे आहेत. पण सगळ्यात मोठी क्रांती झाली ती शेतीच्या शोधानंतर. म्हणजे कापूस. अगदी. जेव्हा माणसाला हे कळलं की एका वनस्पतीपासून धागा मिळतो आणि तो विणून कापड बनवता येतं, तो एक ऐतिहासिक क्षण होता. कारण आता तो स्वतः आपलं आवरण तयार करू शकत होता. बरोबर. संरक्षणाची जी मूळ गरज होती ती आता पूर्ण झाली होती. पण त्यानंतर माणूस तिथेच थांबला नाही. त्यानंतर कपड्यांचा उपयोग फक्त संरक्षणापुरता राहिला नाही, ते सामाजिक प्रतिष्ठेचं प्रतीक बनलं. हो, राजाचे कपडे वेगळे, सैनिकाचे वेगळे, इथूनच वेशभूषेची संकल्पना सुरू झाली. आणि आज आपण त्याच प्रवासाच्या एका टोकावर उभे आहोत, जिथे वेशभूषा ही गरजेपेक्षा जास्त स्व-अभिव्यक्ती म्हणजे सेल्फ एक्सप्रेशन बनली आहे. तर आज आपण या चर्चेत कपड्यांच्या दुनियेचे अनेक पैलू पाहिले. आपल्या मनातल्या हव्यासापासून ते मुंबईच्या गिरण्यांपर्यंत. आणि पैठणीच्या नाजूक धाग्यांपासून ते मानवाच्या उत्क्रांतीपर्यंतचा एक मोठा प्रवास आपण केला. या सगळ्यातून एक विचार मात्र पुन्हा पुन्हा समोर येतो, जो या नोट्समध्येही आहे. निसर्गाने प्रत्येकाची गरज भागेल एवढे दिले आहे, परंतु निसर्ग माणसाचा हव्यास मात्र पूर्ण करू शकत नाही. हा विचार आजच्या काळात खूप जास्त महत्वाचा आहे, नाही का? नक्कीच. आपण जे काही विकत घेतो, वापरतो किंवा फेकून देतो, त्याचा परिणाम या जगावर होत असतो. बरोबर. आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. या नोट्समध्ये एक कृती दिली आहे की वडीलधाऱ्या माणसांकडून त्यांच्या काळात वापरल्या जाणाऱ्या कपड्यांविषयी माहिती मिळवा. हो, ज्यातील काही कपडे आता वापरले जात नाहीत. आणि याच विचाराला धरून एक प्रश्न मनात येतो. तो म्हणजे ज्याप्रमाणे धोतर किंवा नऊवारी साडी आज रोजच्या वापरातून जवळपास नाहीशी झालीये, त्याचप्रमाणे भविष्यात म्हणजे पुढच्या 50 किंवा 100 वर्षात आज आपण वापरत असलेली कोणती वस्त्र कालबाह्य होतील? खूपच रंजक प्रश्न आहे हा. आज आपण सर्रास वापरत असलेली जीन्स, टी शर्ट तेव्हाही असेल का? की कपडे हे फक्त स्मार्ट टेक्स्टाईल बनतील, जे आपलं आरोग्य तपासतील? किंवा कदाचित फास्ट फॅशनला कंटाळून लोक पुन्हा एकदा हाताने विणलेल्या, टिकाऊ आणि अर्थपूर्ण वस्त्रांकडे वळतील? आपलं भविष्य यापैकी कोणत्या धाग्याने विणलं जाईल? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे खरंच.